लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 23 एप्रिलच्या भागात आपण पाहत असतो की काव्याचा इकडे अभ्यास सुरू असतो. तितक्यात खरं इकडनं रम्या आणि वसू आलेले असतात. आता रम्याच्या पायाला इथे ठेस लागलेली असते. वसूने तिचा हात पकडत तिला आतमध्ये घेऊन आलेले असते. काय ग रम्या, तुझं नेहमीचंच असतं, नीट नाही का ग तुला चालता येत असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते काय काय मी मुद्दाम केलं आहे का गं. तेव्हा वसू म्हणते पण नेहमीच तुला ठेस लागते ग, चल बस इथं असं म्हणून तिला सोप्यावर बसते. आता हे सगळं काही इकडनं काव्याने ऐकलेलं असतं आणि काव्या इथे म्हणत असतात खूप दुखतंय का गं, जेवणात आणि आयुष्यात ठेचा महत्त्वाचाच असतो, त्याशिवाय मजा नाही येत आत्याबाई असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते हे बघ तू. तेव्हा लगेच वसू थांबवते तिला. रम्या गप्प बस ग, काय ना काही लोकांना नको तिथे तोंड खुपसायची खूपच सवय असते. तेव्हा लगेच काव्या म्हणते आणि काही लोकांना मुद्दाम मध्ये मध्ये पाय घालून समोरच्याला पाडण्याची सवय असते. काय ना गो रम्या, बरोबर आहे ना, मी बोलते ते बरोबर आहे ना. बघ मग देव पण काय करतो माहिती आहे का, बघतो आणि अशा लोकांचा पाय व्यवस्थित मुरगावतो, अशी सोय करून ठेवतो असं इथे काव्याने म्हटल्याबरोबर रम्या म्हणते आईला गप्प बसायला सांगा. तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही बसणार. काय करशील सांग बरं मला, काय करशील ग, माझ्या मागे मागे येशील का, येत चल आपण पकडापकडी खेळूया. वसू म्हणते काव्या. मात्र काव्या अजिबात थांबत नाही बरं का. काव्या लगेच म्हणते अरे नाही नाही ना, तुला पळता येणार नाही ना, आपण लंगडी घालत घालत पकडापकडी खेळायची का, येतेस का माझ्या मागं. मी नाही तुझ्या हाती लागणार ग रम्या, अजिबातच नाही, ही गोष्ट लक्षात ठेव बरं का असं इथे म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते ती म्हणत असते फार सुचतंय ना तुला आता बोलायला, मुद्दाम करतेस ना हे सगळं काही. तेव्हा काव्या अगं सुचणारच, इतक्या दिवस तुझ्यावर विश्वास ठेवला रम्या, तुला जसं सुचायचं तसंच अगदी मला सुचतंय, तुझ्या संगतीत राहून ग खूप मोठा मूर्खपणा केला मी तुझ्यावर विश्वास ठेवून, पण देवाचीच कृपा म्हणायची आणि खरं तर मला शहाणपण वेळीच आलं. तुला एक मन माहिती आहे का ग, बघा आठवते का बघ असं म्हणून काव्य लगेच मन म्हणायला सुरू करते. कारलं जे असतं ना ते कडू असतं बघ, त्याला तुपात तळलं मधात घोवलं तरीसुद्धा ते कडूच लागणार. तशी तू अगदी रम्या आहेस बघ, तशीच तू आहेस. म्हणजे पारती नाकारलं, काव्यानी मारलं तरी तिचे विचार वाकडे तर वाकडेच. तुझे खरे रंग माझ्यासमोर आले बरं का रम्या. आता मी तुला नाही सोडणार, आता तुला सुखाने मी जगूनच देणार नाही असं इथे काव्याने बरोबर ह्या दोघींना उत्तर दिलं. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. इकडे आता रेखा आणि जुई पानाघरात गेलेल्या असतात. तेव्हा तिथली लेडीज म्हणत असते तुमची मुलगी फार हुशार दिसते बरं का. तेव्हा रेखा म्हणते अहो कशाची हुशार, खूप आगव आहे, काय सांगायचं तुम्हाला आता, कारण की मला दिवसभर काम असतं, मी कामात बिझी असते आणि हिच्याकडे लक्षच देणं होत नाही आणि खरं पुरीची जात आहे ना, त्यामुळे खरं तर मी ते पानाघरात सोडत आहे असं इथे म्हटल्याबरोबर ती लेडीज म्हणत असते नका हो काळजी करू नका, आता तिला आमच्याकडे सोडताय ना, आम्ही सगळे त्याची काळजी घेऊत. बरं तुमचा फॉर्म वगैरे पैसे वगैरे भरलेत ना तुम्ही, मग कधीपासून सोडताय. तेव्हा रेखा म्हणते काय आहे ना, म्हणजे आजपासूनच, म्हणजे आत्तापासूनच सोडायचं म्हणते, चालेल ना. तेव्हा ती लेडीज म्हणते हो हो चालेल. खाली खरं मुद्दाम तिची पर्स खाली आडवी केली, त्यातनं अत्तर बाहेर निघतं. तेव्हा जुई असते, जुई ती अत्तर हाताला लावते आणि त्याचा वास घेते. तेव्हा रेखा तिच्यावर वरडते काय ग जुई, तुला कळतंय का, तू घरी येतानीच वास घेतलास ना, मग आता काय गरज आहे असं म्हणून स्वतःच्या हाताला सुद्धा अत्तर लावते आणि वास घेते. तेव्हा ती लेडीज त्यांच्याकडे पाहत असते. तेव्हा रेखा म्हणते काय ना ताई, आमच्या मायलेकींना फार अत्तर आवडतं, त्यामुळे खरं तर असं आहे. बरं जुई तू त्रास वगैरे देऊ नको बरं का ह्यांना असं इथे म्हटल्याबरोबर जुई म्हणते हो देणार की त्रास असं म्हणून हसायला लागते. आता ती लेडीज म्हणते नाही हो त्रास वगैरे काही देणार नाही, चल जुई मी तुला बाकींच्या मुलांची ओळख करून देते असं म्हणून ती लेडीज आता जुईला आतमध्ये घेऊन. आता इकडे रेखा ती अत्तराची बॉटल हातात घेते आणि म्हणत असे नंदिनीचा प्लॅन तर मी पेरलाय, आता पुढे काय होतंय बघूया. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. इकडे वसू जी असते, वसू आता शांत बसत नाही. आता लगेच म्हणते तुला अभ्यास वगैरे नाही वाटतं, म्हणजे IAS व्हायचे कुठलेच लक्षणं काव्या मला तर तुझ्यात दिसतच नाहीत बाई. म्हणजे बघ ना आता माहेरी असताना IAS करता नाही आलं, लग्न झाल्यानंतर खरं तर संसार दिला सोडून आणि IASचा अभ्यास करत नंतर तर ते सुद्धा सोडून दिलं. मग तर काय सुरू केलं तर साडीच नेसायला लागल्या मॅडम, पतंग उडवायला लागल्या गच्चीवर जाऊन, विचित्रसारखं वागणं, विचित्रपणा एवढा की खेळण्यातली मांजरला पार समजून त्याला फिसकारलेला बोका म्हणायला लागली. काय करू याचं वागण्याचं असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते नाहीतर काय, ऐनवेळी अभ्यास नाही झाला म्हणून उगाच पार्थला वाचवण्याचा बहाणा करून परीक्षाला बसली नाही, ह्यावेळी तरी IAS होण्याचं मुहूर्त वगैरे आहे का नाही असं इथे म्हटल्याबरोबर हे बोलणं ऐकल्याबरोबर लगेच काव्य म्हणत असते त्याची काळजी तू नको करू रम्या, IAS तर मी होणारच आणि माझ्या पोटातलं बाळ जे आहे का त्याला सुद्धा मी व्यवस्थित जन्म देणार. एका हातात IASचं पुस्तक आणि दुसऱ्या हातात माझं बाळ, दोन्ही व्यवस्थित सांभाळेल मी.
पण जाऊ दे हे सगळं काही, मी हे सगळं काही करताना नेमकं तू काय करशील रम्या, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या तिच्याकडे फार रागाने बघते बरं का. लगेच काव्य म्हणते, तेव्हा सुद्धा तू पारची वाट बघत बसणार का गं? मला तर वाटतंय तसंच होईल असं इथे म्हणून स्वतःचं पुस्तक घेते आणि तिथून निघून जाते. आता ह्या काव्याच्या बोलण्याचा खरं तर इकडे रम्याला फार राग आलेला असतो बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे खरं तर जे काही पाहणा घरात जुईला पाठवलेलं असतं ती आता सुटण्याची वेळ झालेली असते. तेव्हा इथे नंदिनी थोडी टेन्शनमध्ये असते बरं का. तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, टेन्शनमध्येच का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना आहे थोडं टेन्शन. तेव्हा जीवा म्हणतो, कशाला, अजिबातच टेन्शन घेऊ नको. तेव्हा इथे नंदिनी म्हणत, अहो जीवा काय म्हणताय असं, बघा ना पाना घर सुटायची वेळ झाली, एका मुलीचं आयुष्य आपण पणाला लावलंय, आपण काही चुकीचं तर करत नाही ना. मला तर फार भीती वाटते, म्हणजे आपण जे काही ठरवलंय ते अगदी तसंच होईल ना, काही विचित्र तर नाही ना होणार, असं इथे नंदिनी म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी तू ऐक माझं, शांत हो, असं काही होणार नाही, जे आपण ठरवलेलं आहे तेच होणार आहे. नंदिनीला थोडं बरं वाटत असतं. तेव्हा जीवा लगेच इकडे रेखाला म्हणत असतो, रेखाताई तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, आता काय करा, जा आणि जुईला घेऊन या, असं इथे जीवाचं बोलणं झाल्यानंतर नंदिनी लगेच रेखाताईला म्हणत असं, रेखाताई ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, काही जर विचित्र घडणार असेल तर हे मिशन वगैरे सगळं सोडून द्या आणि तुमचा आणि खरं तर जुईचा जीव वाचवा, हे फक्त महत्त्वाचं आहे, असं इथे म्हटल्यानंतर रेखाताई म्हणतात, हो ठीक आहे चालेल, असं म्हणून जुईला आणायला गेलेले असं. आता इकडे जीवा इन्स्पेक्टरला म्हणत असतो की इन्स्पेक्टर तुम्हाला अविनाश सरांनी सगळ्या केसची ब्रीफ दिली असेल ना. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हो होच दिलेली आहे. तेव्हा जीवा म्हणतो, मी सांगितलं ना त्या ठिकाणी तुम्ही वेळेवर पोहोचा फक्त, असं इथे म्हटल्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, आम्ही वेळेवर पोहोचू, असं इथे म्हटल्यानंतर इकडे जी काही नंदिनी असते, नंदिनी म्हणत असते, लहान मुलाच्या जीवाशी खेळणारी बाई ही माझ्यासमोर येऊ दे फक्त, हिला मी सोडणार नाही, असं इथे नंदिनीने ठरवलेलं असतं. आता इकडे खरं तर जी काही अत्तरवाली बाई असते तिची एंट्री झालेली असते बरं का. ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा. आता इकडे दुसऱ्या बाजूला रेखा खरं जुईला घ्यायला आलेली, जुईला म्हणत असते, आमच्या जुईने त्रास वगैरे तर नाही ना दिला. तेव्हा ती मॅडम म्हणते, नाही हो चांगली आहे तुमची मुलगी, त्रास वगैरे नाही दिला. आणि तुम्ही कशा जाणार, म्हणजे रिक्षा वगैरे काही बुक करू का? तेव्हा रेखाताई म्हणतात, नाही नाही आम्ही आमची सोय करतो, तुम्ही नका काळजी करू, असं म्हणून आता इथे तिथनं जुई आणि रेखा निघून गेलेले असतात. निघून गेल्यानंतर जी काही लेडीज असते ती इथे जुईचा आणि रेखाताईचा फोटो काढते आणि त्या अत्तरवाल्या बाईला पाठवते आणि फोन करून सांगते की तुम्हाला मी फोटो पाठवले आहे त्या नवीन मुलीचा, त्या मायलिकीला अत्तराचं खूप वेळ आहे, असं इथे तिने हे देखील सांगितलेलं असतं. आता इकडे रेखा आणि जुई खरं तर इथे पाळणाघराच्या बाहेर एका झाडाखाली उभा राहिलेले असतात. इकडे अत्तरवाल्या बाईला देखील ममता पाळणाघरातल्या लेडीजने फोटो पाठवलेला असतो, त्यामुळे तिला समोरच त्या दोघी दिसलेल्या असतात. त्या दोघी दिसल्याबरोबर ती स्वतःच्या पिशवीतलं खरं तर ते अत्तराची जी काही बॉक्स असतो तो अत्तराचा बॉक्स बाहेर काढते आणि त्यांच्या दिशेने इथे जात असते. आता जुई आणि रेखाच्या लक्षात आलेलं असतं की ती आपल्या दिशेने येत आहे. तेव्हा इथे खरं जुई मुद्दाम तिची पर्स ओढते. तेव्हा रेखाताई म्हणतात, कशाला पर्स ओढते ग, तू कशाला असा आगोपणा करतेस, आधी परीक्षा मिळत नाही त्यांनी परेशान झाले आणि तू कशाला त्रास देते, अत्तर तुला घरी गेल्या देते ना, असं इथे म्हटल्याबरोबर तिकडनं ती लगेच अत्तरवाली बाई येते, का ओरडताय तुमच्या मुलीवर. तेव्हा इथे रेखाताई म्हणतात, बघा ना हिला अत्तर पाहिजे, उगं त्रास देत राहते. तेव्हा इथे ती म्हातारी म्हणते, काय हो ताई असं कशाला ओरडता, माझ्याकडं अत्तर आहे, म्हणजे फ्रीमध्ये सॅम्पल देते मी, एकदा वास घेऊन बघा ना खूप छान वास येतो. तेव्हा रेखा म्हणते, नाही हो आम्हाला नको, खरंच नको. तेव्हा इथे ती बाई हट्ट करते, अहो घ्या ना फ्रीमध्येच आहे, याचे काही पैसे घेत नाही मी, असं इथे म्हणतात. रेखाताई इथे तयार झालेले असतात. आता इथे दोघीही हातावर अत्तर घेतात आणि हुंगण्याचं नाटक करतात आणि रेखाताई देखील इथे बेशुद्ध होण्याचं आणि वडाच्या झाडाच्या कोपऱ्यात तिथं बसलेल्या असतात. आता इकडे जुई सुद्धा चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा अत्तरवाली बाई तिला पकडते. आता इथे हे बेशुद्ध पडलेलं तिला कळल्याबरोबर ती लगेच तिची गाडी बोलवते, गाडी येते आणि जुईला आता त्याचबरोबर अत्तरवाली बाई तिथून निघून जातात. तेव्हा इथे अत्तरवाली बाई म्हणत असते, चला गोडानला घेऊन चला, असं इथे म्हटलेलं जुईने ऐकलेलं असतं. आता जुईचं सगळं लक्ष असतं ते म्हणजे घड्याळीकडे. तिला माहीत असतं नंदिनी मावशी आणि जीवा काका मला नक्कीच वाचवतील असा तिला विश्वास असतो. आता इकडे जी काही रेखा बेशुद्ध झालेली असते ती नाटक करत असते, ती आता उठलेली असते आणि इकडनं आलेले असतात ते म्हणजे जीवा आणि नंदिनी. त्याबरोबर रेखा म्हणते ह्या साईडला गेलेल्या आहेत त्या. तेव्हा जीवा म्हणतो, थांबा थांबा, ते GPS लावलेला आहे ना त्याच्यावर कळेल आपल्याला नेमकं कुठे गेलेले आहेत, असं म्हणून आता इथे मोबाईल काढतो आणि GPS ट्रॅक करतो. तेव्हा त्याचबरोबर दिशेने गेलेले असतात. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी तुझ्या हातात मोबाईल घे, चला आपण त्यांच्या मागे जाऊया. आता नंदिनी तेच म्हणत असते, आता मी ह्यांना सोडणार
सोडणार नाही. आता काही केलं तरी या गँगला अजिबातच सोडायचं नाही असंही ते नंदिनी म्हणत असते. आता दोघेही गाडीवर बसून त्या दिशेने जात असतात. समोर असते ती म्हणजे अत्तरवाल्या बाईची गाडी आणि मागे असतात ते म्हणजे जीवा नंदिनी. मात्र इथे मोठा गोंधळ होतो बरं का. आता इकडे जी काही अत्तरवाली बाई असते तिचं लक्ष जातं ते म्हणजे इथे जुईच्या घड्याळीकडे. जुईच्या घड्याळीकडे लक्ष गेल्याबरोबर त्या घड्याळीला हात लावते. हात लावल्याबरोबर जुई पटदिशीने उठायला जाते बरं का. उठल्याबरोबर आता इथे जी काही अत्तरवाली बाई असते ती आता म्हणते, तू म्हणजे बेशुद्धच पडली नाही का तू? हे तुझ्याकडं काय दाखव मला. तेव्हा इथे जुई म्हणत असते, काही नाही, माझी घड्याळ ती, सोडा ना माझी घड्याळ. मात्र ती लेडीज तिचं ऐकत नाही. ती म्हणत असते, कुणी पाठवलं तुला इथे, सांग कुणी पाठवलं? अगं एवढीशी नाहीस तू, स्वतः किडनॅप झालीस, तू स्वतः ही एवढी मोठी रिस्क घेतलीस, तुला कळतंय का तू काय केलंस? असं म्हणून तिच्या जबरदस्ती हातातली घड्याळ काढते आणि बाहेर फेकून देते. आता इथे जुई फार घाबरलेली असते बरं का. फार रडत असते की माझी घड्याळ आता मला कशी शोधतील, याच गोष्टीवर खरं तर इथे जुई विचार करत असते. त्यामुळे ती इथे फार घाबरलेली असते. आता इकडे जीवा नंदिनी जात असतात तेव्हा नंदिनी लगेच जीवाला थांबवते. थांबा जीवा, 2 मिनिटं थांबा. तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी? मी थांबवतो साईडला, असं म्हणून जीवा गाडी थांबवतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, अहो जीवा, जुईचं ट्रॅक करणारं GPS ची घड्याळ नाही का अचानक बंद पडली आहे, काही दिसतच नाही आहे स्क्रीनवर. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अरे रिफ्रेश कर की. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो 10 वेळेस रिफ्रेश केले तरी सुद्धा नाही काही होत, बघा बरं हे. असं म्हणून आता जीवा बघतो तर खरंच इथे ती घड्याळ बंद केलेलं असतं, स्क्रीनवर काही दिसत नसतं. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो रे, काही दिसत नाही आहे, म्हणजे काय झालं असेल नेमकं? तेव्हा नंदिनी म्हणते, त्यांच्या हात लागले असेल का घड्याळ, आता काय होईल याच गोष्टीवर ते दोघे विचार करत असतात. कोणत्या दिशेने जायचं? तेव्हा जीवा म्हणतो, चल आपण सरळ जाऊ. तेव्हा इथे नंदिनी म्हणतात, अहो सरळ जर ते नसले जुईला घेऊन गेले तर काय करायचं, आता काय होईल याच गोष्टीवर खरं नंदिनी ते टेन्शन घेत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही अत्तरवाली बाई असते ती खरं तर इकडे जुईला त्याच्या गोडाऊनवर घेऊन आलेली असते. आता तिथे बरेच मुलं असतात बघा, तिथे जुईला एकदम ढकलून दिल्यासारखं देते आणि म्हणत असते, आता काय करशील ग, एवढीशी नाहीस, एवढी मोठी रिस्क घेतलीस तू, कळते का तुला काय केलं, स्वतःलाच किडनॅप करून घेतलंस, कुणी पाठवलं तुला, आता काय करशील? जुई थोडी घाबरलेली असते. तेव्हा ती तिच्या माणसांना म्हणत असते, मास्टरला फोन करून सांगा रे, यावर्षीचं समरचा आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. तेव्हा मागणं आलेली असते ती म्हणजे नंदिनी आल्याबरोबर म्हणत असते, एवढी काय घाई आहे, असं म्हणून आता तो काळा दोरा आणि घुंगरू समोर घेते. आता जुई त्या घुंगराकडे बघते तेव्हा सगळं काही ते फ्लॅशबॅक दाखवलेलं. आता खरं तर इकडे जी काही अत्तरवाली बाई असते ती फोनवर बोलत असते जेव्हा गाडीत असतात तेव्हा, आणि समोरचा माणूस सुद्धा मोबाईलमध्ये तो असतो. त्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेऊन जी काही जुई असते तिच्या पायात जो घुंगरू बांधलेला काळा दोरा असतो तो खरं तर काढते आणि त्या रस्त्यावर फेकते. आता इकडे जीवा नंदिनीला कन्फ्यूज झालेलं असतं की नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं. तेव्हा नंदिनीचं खरं तर त्या काळ्या दोऱ्याकडे लक्ष जातं. ती त्या दिशेने जाते आणि ते काळा दोरा घेते आणि म्हणत असते, तुम्हाला आठवतो का हा काळा दोरा आपण जुईला बांधला होता काल? तेव्हा जीवा म्हणतो, हो रे, हाच होता. ही पोरगी कसली हुशार आहे, म्हणजे तिने मुद्दाम टाकला असेल की आपल्याला कळावं की ती नेमकं कोणत्या दिशेने जाते म्हणून. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, हो तसंच असेल, चला आपण जाऊया. आता ह्या सगळ्यांचा बँड वाजवायचाच असं इथे म्हणून खरं तर नंदिनी गाडीवर बसलेली असते आणि दोघेही तिथनं आता गोडाऊनसाठी निघालेले असतात. आता इथे गोडाऊनमधला सीन दाखवलेला असतोय. आता जुई ते नंदिनी आणि जीवाला पाहून फार खुश झालेले असते बरं का. तेव्हा इथे ती जी काही अत्तरवाली बाई असते ती म्हणत असते, अरे काय बघताय, फोडा की त्यांना. असं इथे म्हटल्याबरोबर तिचे जे माणसं असतात ते खरं तर मोठी काठी घेऊन इथे नंदिनी आणि जीवाला मारण्यासाठी आलेले असतात. तेव्हा जीवा खरं तर ती काठी अडवतो आणि त्यांच्याबरोबर खरं तर फार लढाई करतो. म्हणजे अक्षरशः थोड्या वेळांचा थरारक थोडा सीन दाखवलेला आहे बरं का, थोडा फिल्मी स्टाईल इथे सीन दाखवलेला आहे बरं का. म्हणजे जीवा त्या 2-3 माणसावर इथे चांगलाच भारी पडलेला असतो. आता जीवाचं हे रूप पाहून खरं तर नंदिनी सुद्धा त्याच्याकडे पाहतच असते आणि इकडनं जुई सुद्धा पाहत असते. आता इकडे हा सीन सुरूच असतो. तिकडे खरं तर नंदिनी जी असते, नंदिनी त्या अत्तरवाल्या बाईकडे जाते. अत्तरवाल्या बाईकडे खरं रागानेच पाहत असते बरं का. तेव्हा अत्तरवाली बाई फार घाबरलेली असते. आता इकडे जीवा जो असतो, जीवाचं इकडे काम सुरूच असतं सगळ्यांना मारायचं. आता इकडे खरं तर नंदिनी जी असते ती अत्तरवाल्या बाईच्या केसाला हात लावते, ती वीक असते. म्हणजे ती अत्तरवाली बाई म्हातारी वगैरे अजिबातच नाही बरं का. नंदिनीचा अंदाज इथे खरा ठरलेला असतो बरं का. नंदिनी आधीच म्हटलेली होती की ती म्हातारी वगैरे अजिबातच नसणार आहे. आता इकडे जी काही लेडीज असते ती अत्तरवाली ती म्हणत असते, का गं तू कशाला आलीस इथे, काय गरज आहे तुला हे सगळं काही करण्याची, यातलं तुझं मूल कोणतं आहे? असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी तिच्या जोरात कानाखाली वळते
ते कानाखाली ओढल्यानंतर ती बाई तर एकदम शांतच झालेली असते. मुलं माझेच आहेत, कळलं का? आणि प्रत्येकाच्या आईच्या वतीने मी तुझ्या थोबाडीत मारलेले आहे. अगं बाई आहेस ना तू, दुसऱ्या बाईच्या काळजाचा तुकडा काढून घेताना तुझे हातभर आडत. तेव्हा लगेच अत्तरवाली बाई म्हणत असते, तुझं हे लेक्चर ऐकायला मी इथे अजिबातच आलेलं नाही. मला मारून काय होणार आहे गे? या सगळ्यांचा बाप वरती बसलेला आहे, मास्टर. असंही ते खरं ती बाई म्हटल्याबरोबर इकडे नंदिनी या मास्टरची भीती कुणाला दाखवते ग? त्याला सुद्धा बघूनच घेईल. तो मास्टर जर माझ्या समोर आला ना, त्याला खरं तर वागीण होऊन मी त्याच्या छाताडावर बसेल, कळतंय का? असंही ते म्हटल्याबरोबर इकडनं आलेले असतात ते म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर आल्याबरोबर म्हणत असतात की ताई तुम्ही सोडून द्या, जाऊ द्या, त्यांच्या नादी लागू नका, आम्ही त्यांना बघतो. असं म्हणून आता ह्या सगळ्यांनाच पोलिसांनी पकडलेलं असतं. तेव्हा इथे खरं तर जे काही इन्स्पेक्टर असतात ते जीवाचे ते आभार मानत असतात. थँक्यू सो मच, तुमच्यामुळे खरं तर ही गँग आम्हाला पकडण्यात मदत झाली. तेव्हा जीवा म्हणतो थँक्यू वगैरे काही नाही, हे सुद्धा आमचं एकच कामच आहे. असं म्हटल्यानंतर खरं तर इकडे सगळे जे काही पोलीस असतात ते सगळ्याच्या गुंडांना त्याचबरोबर अत्तरवाल्या बाईला सुद्धा घेऊन जातात. तेव्हा इथे ती जाताना अत्तरवाली बाई म्हणत असते, नंदिनी मी तुला सोडणार नाही, याचा बदला मी नक्कीच घेईल, असं रागातच म्हणून तिथून निघून गेलेले असतात. आता हे सगळे काही निघून गेल्यानंतर जे काही छोटे छोटे मुलं असतात ते धावतच खरं इकडे जीवा नंदिनीकडे आलेला असतात. आता अजिबात काळजी करायची नाही बरं का, तुमचे आई वडील बाहेर गाडीत आहेत, त्यामुळे आता तुम्हाला कुणापासूनही काही भीती नाही आणि माझ्याकडनं तुम्हाला वडापावची पार्टी. असं इथे म्हटल्याबरोबर ते सगळे छोटे छोटे मुलं जे असतात ना इथे पार खुश झालेले असतात आणि ते तिथून बाहेर निघून गेलेले असतात त्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी. इकडे जी काही जुई असते ती म्हणत असते, काय मज्जा आली ना? तेव्हा नंदिनी म्हणते, मज्जा आली? अगं काय करू ग मी जुई तुझं, असं म्हणून तिला जवळ घेऊन ते नंदिनी खरं जुईला म्हणत असते, जुई हा जर काळा धागा तू तिथे रस्त्यावर नसता टाकला तर आम्ही इथे पोहोचूच शकलो नसतो, हे सगळं काही तुझ्यामुळं झालं आहे बाळा, असंही ते नंदिनी म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणतो, जुई तू यासाठी एक सरप्राईज आहे बरं का, दाखव इकडे काळा धागा तो. असंही ते नंदिनीच्या हातातला घेतो आणि ते गुडघ्यावर बसतो आणि ते जी काही जुई असते जुईच्या पायात तो धागा बांधतो. तेव्हा इथे खरं म्हणतं असतं, बघ हे काम होतं आणि हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं, कळलं का? असं इथे म्हटलेलं असतो. तेव्हा इकडनं जी काही नंदिनी असते, नंदिनी म्हणत असते, जीवा आपली स्टोरी खरी झाली, आपण ठरवलं होतं ना, आपण खरं तर ही कथा आता आपल्या बाळाला रंगवून सांगू शकतो. असं इथे नंदिनी म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, नंदिनी मी एक तुला सांगू का, जेव्हा ते सगळे काही लहान लहान पोरं माझ्याकडे धावत आले, मला मिठी मारली का, तेव्हा खरं मला भारीच वाटलं रे, मस्तच वाटलं. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, हो ना, मला सुद्धा ती अत्तरवाली बाई म्हटली की यातलं तुमचं पोर कोणतं आहे, ही गोष्ट खरं माझ्या लक्षातच आली नाही, म्हणजे यातलं माझं एक पोर नसून सुद्धा मला हे डोक्यात सुद्धा आलं नाही. तेव्हा इथे जुई म्हणत असते, अगं म्हणूनच तू एवढी भारीस आणि खरं तर तू एवढ्या मुलांचा जीव वाचवलास, मग तू आई होणार का नाही मला सांग बरं, तू नक्की आई होशील आणि बेस्ट आणि नंबर 1 आई होशील. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा इकडनं म्हणतो, तथास्तु. इकडे मात्र नंदिनीला चक्कर आलेली असते. चक्कर आल्याबरोबर ती खाली पडते. जीवा तिला सावरतो. जीवा घाबरलेला असतो. काय झालं नंदिनी, डोळे उघडकी, असं इथे म्हटलेलं असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला डायरेक्टच नंदिनी घरी आणली काळजी करण्यासारखं काही कारण नाही, त्यांना खरं तर ड्रेस आणि अति धावपळ यामुळे खरं तर त्यांना चक्कर आलेले आहे. मी काही औषधं वगैरे लिहून देते, ते रेग्युलर द्या, म्हणजे सगळं काही छान होईल, असं म्हणून आता इथे डॉक्टर निघून गेलेले असतात. आता डॉक्टर निघून गेल्याबरोबर जी काही माननी असते, माननी खरं तर या दोघांची फार इथे मोठी परीक्षा घेणार असते बरं का. आता माननी त्यांच्या समोर बसते आणि त्यांना इथे म्हणत असते, ऐकलं ना तुम्ही दोघांनी काय म्हणले डॉक्टर, कळतंय ना तुमच्या धावपळीमुळे आणि स्ट्रेसमुळे खरं तर हिला चक्कर आलेले आहे. जेव्हा तुझी बायको किती नाजूक आहे हे खरं तर घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण हे फक्त तुला माहीत नाही. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय म्हणतेस आई तू? तेव्हा इथे माननी म्हणते, माझं बोलणं आणखी झालेलं नाही आहे, तुम्ही बाहेर एवढे ऊन असताना इतकी धावपळ करता, वन फिरत असता, कुठे जाता काय करता हे सुद्धा मला सांगत नाही, कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते? तुम्ही दोघे लहान आहात का आता? सांग बरं नंदिनी, तू सुद्धा कुणाचंही ऐकत नाही, काय चाललं तुमच्या दोघांचं सांगा बरं. आणि मला एक गोष्ट सांगा, सकाळी तुम्ही नाश्ता एवढ्या घाईघाईत करून कुठे गेला होतात? असं इथे माननी खरं तर इकडे जीवा नंदिनीवर चिडलेलं पाहून इकडे पार्थ आणि काव्याला बरं वाटत असतं बरं का. ते दोघं गाडातली गाडात इथे फार हसत असतात, म्हणजे आपल्या लहान बहीण भावाला कसं ओरडा भेटल्यावर आपल्याला बरं वाटतं, अगदी तसंच. तेव्हा इथे माननी म्हणते, मी काय बोलते कळतंय का, बोला की. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, आई खरं तर मला तुझं काही कळतच नाही, म्हणजे एक वेळेस म्हणते बोलू नकोस, एक वेळेस म्हणते बोला, काय करायचं नेमकं आम्ही? तेव्हा माननी म्हणते, मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे मी, मस्करी वगैरे तू अजिबातच करू नको, मला सांगा आधी तुम्ही कुठे गेला होता सकाळी? तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, ते काय ना आई, आम्ही जुईला. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा तिचं बोलणं थांबवतो आणि म्हणत असतो, अरे आई काय नाही गं, आम्ही जुईला ना मग तिच्या मावशीकडे घेऊन गेलो होतो. तेव्हा माननी म्हणते, काय मावशीकडे? तुम्ही तर म्हटला तिला वयस्कर बाईकडे सोडायचे, मग मावशी कुठून आली?
तेव्हा नंदिनी म्हणते अहो काही नाही, तिचे कपडे वगैरे आणायचे होते ना म्हणून तिथं गेलो होतो. तेव्हा इथे माननी म्हणते नंदिनी तूच तर म्हणालीस ना जीवाने सगळे कपडे वगैरे आणलेत, मग कशाला गेला होता? खरं खरं सांगा मला नेमकं काय आहे, नाहीतर मी सोडणार नाही बरं का तुमच्या दोघांना. काव्या सुद्धा म्हणते अगं ताई सांग की गं काय झालं सांग की. तेव्हा इथे माननी जरा चिडलेलीच असते बरं का, सांगता का नाही तुम्ही सांगा बरं का. तेव्हा इथे नंदिनी म्हणते जीवा तुम्ही सांगा ना. तेव्हा इकडे जीवा म्हणतो नाही मी सॉरी मी नाही बाबा सांग, तुझं तू सांग. असं काय करताय जीवा, सांगा की प्लीज तुम्ही. तेव्हा इथे जीवा म्हणतो बरं ठीक आहे आई मी तुला सांगतो. आम्ही बऱ्याच दिवसापासून खरं तर किडनॅपिंगचं जे काही ते मिशन होतं ना आम्ही त्याच्यामध्ये होतो. ही जी सुरुवात झाली ते म्हणजे रेखाताईच्या वेदांपासनं, आणि एके दिवशी नंदिनीवर हल्लासुद्धा झालेली गोष्ट त्यांनी सांगितली. त्याचबरोबर जे काही ते लढाई वगैरे झालेल्या होत्या, मारामारी झाली, या सगळ्या गोष्टी ते घरच्यांना सांगितल्यानंतर खरं इकडे जी काही माननी असते ती आणखी ह्या दोघांवर चिडलेली असते. तुम्ही दोघे एकमेकांना काय समजता? पोलीस वगैरे आहात का तुम्ही? हिरो हिरोईन समजताय का स्वतःला? अरे तुला हिरो समजायचंच होतं तर हिला घेऊन जायची काय गरज होती? हिला जर काही झालं असतं तर काय करायचं होतं सांग बरं. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय म्हणून? तेव्हा इथे काव्या म्हणत असते आई आहो शांत बसा, जाऊ दे असं काही नाही झालं. मात्र माननी एकही शब्द ऐकत नाही. माननी म्हणत असते की जीवा तू एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे हिला अजिबात असल्या गोष्टीत घेऊन जायचं नाही. हिला जर काही झालं असतं तर मी तिच्या आईवडिलांना काय उत्तर द्यायचं होतं सांग ना, आणि तुमच्या दोघांना काय झालं असतं तर काय करायचं होतं मी बजावतेच तुम्हाला. आता इथून पुढं असल्या भानगडीत अजिबात पडायचं नाही, असल्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत असं इथे माननी खरं तर सक्त ताकीदच दिलेली असते बरं का. तेव्हा जीवा नंदिनी एकही शब्द बोलत नाही. तेव्हा पारसुद्धा म्हणतो जीवा तुला कळतंय का, आई जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की ते जीवाने नंदिनीला उचलून घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो की हत्तीवरनं पेढे वाटा कारण की आम्ही आई बाबा होणार आहोत असंही ते म्हटल्यानंतर खरं तर इकडे पार्थ माननी त्याचबरोबर काव्या ही ते सगळेच जण त्या दोघांनाही ते अभिनंदन करत असतात. सगळ्यांनाच फार आनंद झालेला असतो. इकडे माननी जी असते ती म्हणत असते यांच्या खरं तरी ते सुखाला कुणाची दृष्ट नको लागायला असं इथे म्हटल्याबरोबर इकडनं एंट्री झालेली असते ती म्हणजे रम्याची. रम्या म्हणत असते की लागणार आम्हाला सुद्धा आता पेढे वाटावायला लागणार कारण की आम्ही लग्न करून आलेलो आहोत आणि आता आम्ही याच घरात राहणार असं इथे म्हटलेलं असतं. आता इथे विजय आणि रम्याने लग्न केलेलं असतं कुणालाही न सांगता. हा सगळा काही विजयचा प्लॅन असतो बरं का. आता घरच्यांना हे सगळं काही माहीत झालं असतं त्यामुळे खरं घरच्यांना सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर